हे काय गौड बंगाल आहे ते कळत नाही. अडानीला वाचवण्यासाठी मोदी सरकारने आपले सगळे सामर्थ्य पणाला लावले होते असे चित्र दिसले. हा नेमका कसा न्याय आहे? गुन्हा केलाच नाही, मग सेटलमेंट कशासाठी केली? सामान्य नागरिकाने बँकेचे काही हजार रुपये थकवले तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात, मालमत्ता जप्त होते, कोर्ट कचेऱ्या चालतात. पण ठराविक अब्जाधीश उद्योगपती परदेशात अडकला असता भारत सरकार त्याला संपूर्ण संरक्षण पुरवते. सेटलमेंट नावाचा सुवर्ण मार्ग वाटघाटी करून उपलब्ध करून देते. पैसा भरा, पुढे चला. कायदा गरिबांसाठी कठोर आणि श्रीमंतांसाठी लवचिक अशीच ही व्यवस्था दिसते. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अमेरिकन माध्यमांमध्ये आलेले रिपोर्ट्स. या रिपोर्ट्सनुसार अदानी समूहाने अमेरिकेत 10 अब्ज डॉलर गुंतवणूक आणि 15,000 रोजगार किंवा नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच डीओजेचा सूर नरम झाल्याची चर्चा आहे. म्हणजे काय?